जनसंख्येचा एरिया जाम झालेला आहे. आपल्याला आज बघायचं आहे की ट्रॅक्टरमुळे कसं कुठं तयार होतं. आता हे ट्रॅक्टर इथं उभं आहे उजव्या साईडला. हेडलाईटचं लाईट आहे फक्त, पण पाठीमागून डेंजर लाईट लावणार नाही. त्यामुळे या रोडवर 2 ॲक्सिडेंट झाले. ट्रॅक्टरवाल्यानं आपलं एवढंच म्हणणं महाराष्ट्राचे सगळे कारखाने चालू झाले, पाठीमागनं डेंजर लाईटची आपल्याला पाठी लावलीच पाहिजे. लाल कपडा त्याच्यावर पिवळ्या पट्ट्या. तिकडल्या कडीला एक ट्रॅक्टर उभा आहे पलीकडच्या उजव्या साईडला. ना त्याला इंडिकेटर आहे, ना लाईट आहे, ना काहीच नाही. अंधारामध्ये रात्री काय होतं, टू व्हीलरवाल्याला पुढून फोर व्हीलरचा फोकस येतो गाडीवर. त्या तोंडावर फोकस पडला की सर त्याच्याकडे उभा राहिलं, ट्रॅक्टर दिसत नाही, जाऊन धडक खेळायला. त्या फुटाच्यामुळे आपल्या तनवाडी चिंतापुरी घनसंग रोडवर 2 ॲक्सिडेंट झाले. आता हे ओव्हरटेक करून पुढाला काय दिसत नाही. ते आपण दोन्ही ह्याच्यात आपण 4 व्हीलरवाले किती पर्सेंट होते, 2 व्हीलरवाले किती पर्सेंट होते. 4 व्हीलरवाल्यांचं थोडं मोठ्याने फोकस असल्याने काय लागतं, पण 2 व्हीलरवाल्याला कळत. ट्रॅक्टरवाल्यानं लावली पट्टी, पण पांढऱ्या पट्ट्या लावल्या आता त्याच्यावर. त्याच्या पांढऱ्या पट्ट्या हे चमकत नाही दुरून, ह्याच्यावरती पिवळ्या पट्ट्या पाहिजे. आणि जो कलर बी गेलाय, सगळे गेलाय, काळा पडदा लावला, काय चमकणार आहे. जे 4 स्टिकर लावले ते चमकले फक्त. त्याच्यात अपडेट करा ना, जुने तुम्ही काळे कपडे कशाला लावा, लाल कपडे लावा, ते चमकते लांबून. आता समोर एक ट्रॅक्टर तुम्हाला दिसत नसेल, पुढे फोकस आले तर हेच दाखवत आपल्याला. आता समोरून गाडी दुसरा फोकस आलाय आणि मला हे ट्रॅक्टर दिसत नाही, कारण ह्याच्या पाठीमाग काहीच लावलेलं नाही. आणि आता एकदम क्लोज आल्यावर दिसतं आपल्याला. आता इतकसे बारीक लाल पट्टी लावली, पुढं चमकाली का तर पाठीमागं. हा प्रॉब्लेम लोकांना, ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट होईल. मोठाले डेंजर साईनच्या लाल पट्ट्या लावायच्या, जर पिवळ्या पट्ट्या मारा, तेव्हा लक्षात येईल की ट्रॅक्टर चालू आहे वगैरे. अचानक जवळ दिसतं, एक तर स्पीड स्लो असते, लोडिंगचं असतं. ड्रायव्हर 2 टेबलच्या पुढे बसला असतो, त्याला मिळणार एकदम क्लोज फोन आले पाठीमागे. आता आपण जिथे सगळं ब्लाइंड स्पॉटला, त्या ड्रायव्हरला दिसत पण नाही आपली गाडी कुठे. त्याला थोडा अपडेट करा, ऍक्सिडेंट कमी होईल. असं